हाय हॅलो नमस्कार, मी प्रियांका म्हणजेच नक्षची आई तुम्हा सगळ्यांचं नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण आज माझा बर्थडे आहे आणि बघूया आजचा दिवस कसा जातोय ते. नक्ष पण इथं गाडी खेळतोय. त्याला रात्री खूप ताप होता, सर्दी पण झाली आहे, चिडचिड करतोय. आता रिमोटची गाडी दिली आहे, तापाने सारखं रडरड करतोय रे. सर्दी झाली आहे, आईस्क्रीम खाल्ली त्याने परवा दिवशी आणि म्हणून त्याला ते आता जास्त आहे. रात्रभर झोपलेला नाहीये, आमच्या पण झोपा झालेल्या नाही आहेत. बघू आज मम्मीचा बर्थडे आहे, म्हण ना हॅपी बर्थडे मम्मी. हॅपी बर्थडे मम्मी. हा सेकंड करून हॅपी बर्थडे म्हण. हॅपी बर्थडे मम्मी. हा थँक्यू बेटा, थँक्यू पिल्लू. थँक्यू मम्मीचा बर्थडे आहे आज. हा केक करायचा, कापायचा. हा हा हे पप्पा नाचोय. काय आणायचं, पप्पाला सांगायचं. पप्पा सांगायचं केक ऍपल. पाइनएप्पल सांगायचंय, पाइनएप्पल केक सांगायचाय काय. हा नक्ष काय पाइनएप्पल केक सांगायचाय. हा हा केक आवडतो तुला. हा केक इतका भयंकर आवडतो नक्षला. तर पाहूया आजचा दिवस कसा जातोय. बर्थडे असू नाही तर काही असू, कामं तर करायचीच असतात, किती स्पेशल डे असला तरी. तर घरातली आता मी हळूहळू करून कामं आवरून घेते. दुपारी काम वगैरे आवरून बसलो होतो, तर तेवढ्यात माझ्या मैत्रिणीने मला छान तयार होऊन यायला सांगितलं. म्हटले आपल्याला बाहेर जायचं आहे, म्हणून मी तयार वगैरे होऊन आले आणि तिने माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली. असं छान मला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून. तर हे दोघंजण माझ्या हाताला धरून घेऊन येत होते मला आतमध्ये. छान वाटलं, असं पहिल्यांदा कुणीतरी सरप्राईज दिलं आहे त्याबद्दल. थँक्यू प्राजक्ता अँड सिजी दीदी. त्याची किती घाई. थँक्यू तुम्हाला येतो बरं. आता केक कट करायचं. विनोद लुक लुक इकडे ये. आया हा इकडे विनोद. कुणाचाही बड्डे असो, मुलांचा खूप आवडीचा विषय बड्डे म्हणजे. तर इथं त्याच केकसाठी त्यांचं चाललं होतं. विनूला केक खायचा होता आणि नक्ष म्हणायचा थांब विनू, नको हात लावू, नको हात लावू, कट करून खायचा आहे. पण विनूला तसंच हातानेच खायचा होता कट करायच्या आधी, त्याच्यामुळे त्याचं असं मध्ये मध्ये करणं चाललं होतं. तर लहान मुलं म्हटलं की हे तर होणारच. मला सर्दी झाली आहे, त्याच्यामुळे थोडासा माझा आवाज असा येतो आहे, तर इग्नोर करा थोडंसं. वातावरण बदललं की असं त्रास होतोच. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Priyanka. Happy birthday to you. छान असा केक कट करून घेतला आणि आता मी ह्या दोघांना केक भरवत होते. नक्षनी तर खूप आवडीने खाल्ला केक, विनोदला पण खूप आवडला होता केक. फायनली ज्या क्षणाची वाट पाहत होते बऱ्याच वेळपासून, तर केक कापल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहू शकता. यांना पहिल्या साईडला केक थोडा कट करून खायला दिला. मजा. टेस्ट अच्छा है इसका. थैंक यू. थोड़ा सा चाट दे. थोड़ा सा क्रीम दे खाली इसको, थोड़ा सा. हाँ बस. छान आहे. ऐसे थोड़ी ना
इतकं मोठं gift मिळालंय. ओपन करून पाहूया काय दिलंय. नक्श हटो, सामने से हट. इथं बस ना. मला दे की. हो इथं बस, आपण काढूया. बैठो दोनों. पॅक करने में कितना टाइम लगा मुझे. अरे थांबा थांबा, ओढू नका, पडून ते. काय आहे? हा? ओपन कर. उस साइड से नहीं, ऊपर से ओपन करना. टॉय. हाँ. टॉय. मम्मी छोटी है. अरे ये ऑनलाइन मंगवाया है. कट्टर चाहिए इसके लिए. प्राजक्ता एक चाकू दे. ऐसी? ऐसी भी चलेगा. ये ले. इतना बड़ा गिफ्ट तो मेरे पति ने कभी नहीं दिया. ध्यान से. पैक के अंदर पैक है. ओए विनुष मम्मी, इतना मोटा गिफ्ट हम ना नष्ट लगेगा. तेरे को जरूरत का सामान है. मेरे जरूरत का. हाँ काच का. हाँ काचेचं माझ्या काच आहे. तर प्राजक्ता आणि सिद्धी दीदींनी दोघींनी मिळून मला हे छान असे बाउल्स गिफ्ट केले होते. त्यांना मी आधी एकदा पण म्हटलं होतं कुकिंग चॅनल चालू करण्यासाठी असे भांडी वगैरे आणायला पाहिजे, म्हणजे कुकिंग चॅनल पण चालू करता येईल. तर त्या इराद्यानेच त्यांनी असे छान असे बाऊल दिलेत. काचेचे 3 सेट येतं. खूप क्वालिटी वगैरे खूप छान आहे त्यांची, मजबूत येतं. आणि पॅकिंग पण इतकं भारी करून दिलं होतं की कुठंच तुटायचं वगैरे चान्सेस नव्हते. खरंच खूप छान क्वालिटी आहे. तुम्हाला जे असे बाउल्स मागवायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पडा, टाईप करा, तुम्हाला लिंक भेटून जाईल त्याची. ऑनलाईन मागवले होते हे. खूप छान असं गिफ्ट त्यांनी मला दिलं होतं. खरंच खूप खूप थँक्यू दोघींना पण. छान असा बड्डे सेलिब्रेट केला होता. तर पाहू शकता किती छान असे बाउल्स येतात. 3चा सेट येतो. खूप छान असं बर्थडेचं सरप्राईज दिलंय मला. थँक्यू तुम्हाला दोघींना पण. खूप छान बर्थडे सेलिब्रेट केलाय. खूप छान दिसताय. असं छान बर्थडेचं डेकोरेशन केलं होतं. मग केक कट करायचा आपल्याला. करा कट. म्हण फूक मार, फूक मार, फूक मार ना. कुणीतरी काहीतरी म्हणा. मन मम्मीला हॅपी बर्थडे बोल. बोल की, येऊ दे की तुझा आवाज कॅमेऱ्यात. बोल ना नाक्स. हात 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 असं कर. हॅपी बर्थडे मम्मी. सेकंड करून मला म्हण. हा बोल लवकर. बोल ना. तू घाल मला. मम्मीला बरोबर. मम्मीला खावायला दे. मला घाल. तर संध्याकाळी सरप्राईज असा बड्डेचा केक आणला होता अवननी. तोच आम्ही कट करत होतो. नक्षला म्हणत होतो की हॅपी बड्डे मम्मी म्हण म्हणून. तो काही म्हणत नव्हता. तसंच छान शॉर्ट बट स्वीट बड्डे सेलिब्रेट केला होता. खूप छान वाटलं. थँक्यू अहो आणि पिल्लूला पण. बर्थडे म्हटला की केक आणि पार्टी तर येतेच. तर केक तर कट दुपारी केला होता आणि संध्याकाळी पण कट केला होता आणि आता राहिली होती ती पार्टी. तर आता आम्ही तेच पार्टीसाठीच छान असे नूडल्स वगैरे ऑर्डर केले होते बाहेरूनच. छान क्वालिटी वगैरे होती. टेस्टला पण छान लागत होते. तर आम्ही असे सगळे मिळून आता छान अशी पार्टी एन्जॉय करणार आहे. आईस्क्रीम वगैरे पण डिसाईड केली होती आणायला, पण नंतर सर्दी वगैरे झाली असल्यामुळे आणि मुलांना पण आता वातावरणाचा त्रास होतो आहे, तर चेंज झाल्यामुळे वातावरणाचा, त्याच्यामुळं कॅन्सल केला आम्ही आईस्क्रीम. नंतर कधीतरी परत एकदा आईस्क्रीमची पार्टी नक्की जरूर करूया.
तर मस्त असं सगळं पॅकिंग खोलायचं काम चाललं होतं आणि मुलांची दोन्ही लुडबुड चालली होती मध्ये की मला ह्या प्लेटमध्येच दे, मला त्या प्लेटमध्येच दे, आधी मला हेच दे, आधी मला तेच दे, तोच चम्मच पाहिजे, मला हीच प्लेट पाहिजे, म्हणून दोघांची अशी भांडणं पण चालली होती मध्ये. कॅफेत वगैरे जायला चांगलं वाटतं, पण मुलं लहान असल्यामुळं आम्ही ते टाळलं. छान अशी बड्डेची पार्टी चालली आहे माझ्या. तू काय खातो नक्ष? हा नूडल्स खातो. तू काय खातो? नूडल्स खातो ना. असा मेन्यू. नक्ष म्हणतोय मला दाखव मी कसा खातोय. छान आहे ना. तर असं मंचुरियन, फ्राईड राईस आणि नूडल्स आहे. आवडलं का विनूला? होय विनू, आवडलं ना. छान आहे. खा. तर छान अशा गप्पा मारत आम्ही जेवण करत होतो. असं टाईम कधी भेटत नाही एकत्र येऊन जेवायला वगैरे आम्हाला, पण असं पार्टीच्या निमित्ताने का होईना एकत्र येऊन सारेजण जेवण वगैरे करतो. खरंच खूप छान वाटतं, भारी वाटतं सगळेजण जेव्हा एकत्र येतात तेव्हा. तर असंच इकडच्या तिकडच्या गावाकडच्या गप्पा वगैरे चालू होत्या आमच्या. आणि माझं काम चाललं होतं नूडल्स खायचं, कारण ते छान लागत होते म्हणून. मुलं असं पार्सल वगैरे बाहेरून मागवलं ना तर इतकं पोटभर जेवतात, आणि घरी जर चपाती भाजी जर बनवली तर त्यांना पाठीमागे घेऊन पळून खायला घालावं लागतं. आणि असं बाहेरचं कितीही स्पायसी असू द्या, खा म्हणायची सुद्धा गरज पडत नाही. तुमच्या बाबतीत पण असंच होतं का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुमची पण मुलंच असंच बाहेरचं खायला जास्त बघतात का? ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर छान असं आम्ही आता तिघीजणी गप्पा मारून जेवण एन्जॉय करतो आहे. तर असा माझा आजचा बर्थडेचा दिवस होता, जो सेलिब्रेट केला आम्ही. 2 वेळेस केक कटिंग केला आणि मुलांनी पण भरपूर केक पण खाल्ला आणि संध्याकाळी छान असं जेवण केलं. बर्थडेच्या दिवशी आम्ही छान अशा तिघींनी मिळून रील्स पण काढल्या होत्या. आमची तिघींची फर्स्ट टाईम वेळ होती रील्स काढण्याची, पण तरी छान असा प्रयत्न केला आणि छान असं जमलं पण आम्हाला. तुम्ही जर रील्स नसतील पाहिल्या तर नक्की चॅनलवरती जाऊन शॉर्ट्स व्हिडिओमध्ये पाहू शकता. असा होता माझा आजचा बर्थडेचा दिवस. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा. असे छान रोज व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तब्येत खराब असल्यामुळे व्हिडिओ रोज अपलोड करणं मला शक्य होत नाही आहे. तरी पण मी जास्तीत जास्त प्रयत्न करते की व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.